जायनावाडी येथे बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा। पाऊस पडल्यावर काळ्या आईची ओटी भरली की ती भरभरून दान देते, हे गृहीतक अनेक शतकापासून चालू आहे। त्यातच शेतकरी राजाची आणि वृषभ राजाची धडपड, या दोन्ही राजांच्या धडपडीला वरून या तिसऱ्या राजाने साथ दिली की सार्थक होते, हेही तितकेच खरे आहे। मग आमचा मळा हिरवागार होतो, जणू काही हिरवी शाल पांघरल्यागत। मग आमचा शेतकरी राजा आपल्या लेकरा बाळांसह पेरणीची तयारी करतो। कष्ट हवे मातीला, चला जपूया पशुधनाला, या उक्तीप्रमाणे जगाचा पोशिंदा अन्नदाता असलेल्या बळीराजाच्या कष्टाचा प्रामाणिक वाटेकरी, सच्चा साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजेच बैलपोळा अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या जायनावाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी सर्व शेतकरी बांधवांनी ढोल ताशाच्या गजरात बळीराजाची मिरवणूक काढून मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद व्यक्त केला। जायनावाडी येथील श्री भैरवनाथ मंदिर येथे मंदिराला दर वर्षाप्रमाणे 5 फेरे मारून बळीराजाला सलामी देण्यात आली। त्यानंतर महादेवाच्या मंदिराला फेरे मारून विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे बळीराजाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून त्याचे पूजन करण्यात आले। यावेळी गावातील शेतकरी राघू भांगरे, अशोक भांगरे, आनंदा भांगरे, देवराम भांगरे, भोरू भांगरे, नवसू भांगरे, मारुती भांगरे, कैलास भांगरे, काळू भांगरे, हरिदास भांगरे, लालू भांगरे, मुरलीधर भांगरे, धर्मा भांगरे, कैलास भांगरे, वाळू भांगरे, काळू भांगरे, खंडू भांगरे यासह बहुसंख्य ग्रामस्थांनी व परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद व्यक्त केला। दरम्यान तालुक्यातील एकदरे तसेच अन्नमाता म्हणून ओळख असलेल्या राहीबाई पोपेरे यांच्या कोभाळणे येथील पोपेरेवाडीतही बैलपोळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी अन्नमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यासह बहुसंख्य शेतकऱ्यांनी बैलपोळ्याचा आनंद घेतला। सुंदर पद्धतीने आणि उत्साहामध्ये साजरा होतोय। या माध्यमातून आम्ही असा संदेश देतो की शेतकरी वर्ग, जो आदिवासी शेतकरी आहे, तो आपल्या जनावरांना इतका काही जीवापलीकडे जपतोय, याची जपवणूक आमच्या पिढ्यानपिढ्या करत आली। ही एक आमची विशिष्ट प्रकारची संस्कृती आहे। या माध्यमातून सरकारला हेच सांगलं जातं की जे पेसाचं आंदोलन चालले, त्या पेसाच्या आंदोलनामध्ये सरकारने लक्ष घालून आणि आमच्या गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे। त्यानंतर या बैलपोळ्याची सांगता केली जाते आणि या ठिकाणी एक बैलजोडी अशी आहे की या ठिकाणी आमचा जो आदिवासींचा जो कायदा पेसा कायदा, तो पेसा कायदा बचला पाहिजे, बचाव झाला पाहिजे आणि या पेसा कायद्याची जी अंमलबजावणी असते ती झाली पाहिजे। या ठिकाणी या बैलजोडीच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सांगतो की हा पेसा कायदा बचाव झाला पाहिजे आणि या तरुण वर्गाला तो न्याय मिळाला पाहिजे। याच बैलपोळ्याच्या माध्यमातून हा एक संदेश देतो आणि या ठिकाणी थांबतो। सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी सचिन लगड, राजूर।